सर्वांना हरिओम. श्री मारुती स्तोत्र, आपण त्यातील 13 श्लोकांचा अभ्यास केला. आज आपण उरलेल्या काही श्लोकांचा अभ्यास करणार. त्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची श्लोक क्रमांक 14 ने. मुळातच हे मारुती स्तोत्र मराठीत आहे आणि त्यामुळे समजायला अतिशय सोपं आहे. आपण नुसतं वाचलं तरी देखील आपल्याला त्यातला अर्थ समजू शकतो, पण काही शब्दांचे अर्थ आपल्याला संदर्भानुसार घ्यायला लागतात. त्याच्यामागे काहीतरी संदर्भ असतो, कथा असते. म्हणून आपण त्या वेळेला त्या शब्दाचा काय संदर्भ आहे, कुठे संबंध जोडलेला आहे, याचा विचार केला होता. तर आपण श्लोक क्रमांक 14 अभ्यास करायला सुरुवात करूया. धनधान्य पशुवृद्धी, धनधान्य पशुवृद्धी, पुत्र पौत्र समग्रही, पुत्र पौत्र समग्रही, धनधान्य पशुवृद्धी, पुत्र पौत्र समग्रही, धनधान्य पशुवृद्धी, पुत्र पौत्र समग्रही, पावती रूप विद्यादि, पावती रूप विद्यादि, स्तोत्र पाठे करूनिया, स्तोत्र पाठे करूनिया, पावती रूप विद्यादि, स्तोत्र पाठे करूनिया, धनधान्य पशुवृद्धि, पुत्र पौत्र समग्रही, पावती रूप विद्यादि, स्तोत्र पाठे करूनिया. यातले 2-3 शब्द आपल्याला त्याचा अर्थ बघायचा, कारण ते मुळामध्ये संस्कृत शब्द आहे. वृद्धी म्हणजे वाढ, वृद्धीचा अर्थ आहे वाढ. पौत्र, पुत्राचे पुत्र, पुत्राचे पुत्र त्यांना पौत्र म्हणतात. शब्द संस्कृत आहे, म्हणजे थोडक्यात नातू. समग्र म्हणजे सगळे, समग्रचा अर्थ आहे सर्व, सगळे. पावती म्हणजे प्राप्त होतात, पावतीचा अर्थ आहे प्राप्त होतात. बाकी शब्द सोपे आहे. श्री मारुती रायाचे स्तोत्र नित्य पठण केले असता त्यातून कोणते फळ मिळते, कोणता लाभ होतो, हे या श्लोकातून समर्थांनी सांगितले आहे. 14 आणि 15 या दोन्ही श्लोकातून मारुती स्तोत्राच्या नित्य पठणाची फलश्रुती वर्णन केलेली आहे. आपल्यासारखा प्रापंचिक किंवा सांसारिक मनुष्य देवाची भक्ती का करतो, पूजा अर्चा का करतो, प्रार्थना का करतो, किंवा स्तोत्रपाठ का करतो, त्याची कारणे आहेत. माणूस जेव्हा जेव्हा देवाकडे जातो तेव्हा तेव्हा त्याच्या मनात देवाने मला काय काय दिले पाहिजे याची लांबलचक यादीच असते. तो असा रिकाम्या मनाने जात नाही, रिकाम्या हाताने जाईल पण रिकाम्या मनाने जात नाही. वास्तविक पाहिलं गेलं तर तिघांच्याकडे आपल्याला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं जे आपल्याला योग्यतेनुसार, शक्तीनुसार
यथाशक्ती यथामती घेऊन जायचं असतं. त्यामध्ये प्रथम आहे, देवाकडे जाताना आपल्याला रिक्त हाताने जायचं नाही. जे काय असेल ते आपल्याला यथाशक्ती यथायोग्य घेऊन जायचं. दुसरं म्हणजे साधू संतांकडे जाताना, महापुरुषांकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. तिसरं म्हणजे राजाकडे जाताना कधी रिकाम्या हाताने जायचं नाही. आणि याच्याकरता आपल्याला महाभारताचा प्रसंग माहीत आहे. सुदामा कृष्णाकडे जायला काकू करत होता. कारण का, आता तो त्याचा मित्र नव्हता, सखा नव्हता. मग कोण होता तो? द्वारकेचा राजा होता. ह्याच्याकडे द्यायला काहीच नाही, म्हणून तो द्यायला तयार नव्हता. सांगायचं तात्पर्य काय की राजाकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. आणि लग्न आलेल्या मुलीच्या घरी जाताना, ती मुलगी सासरी गेलेली आहे तर तिच्याकडे जाताना रिकाम्या जायचं नाही. पण आपण उलट करतो. देवाकडे जाताना आपण रिकाम्या मनाने जात नाही, पण रिकाम्या हाताने जातो. मग आपल्या मनामध्ये देवाने काय काय दिलं पाहिजे मला, याची लांबलचक यादीच असते. प्रत्येकाचा अनुभव असेल. सर्वात प्रथम तो देवाकडे काय मागतो? धनसंपत्ती मागतो. घरामध्ये भरपूर धान्य असावे असे त्याला वाटते. मुले बाळे, मुलांची मुले असावी अशी तो इच्छा करतो. जगद्गुरु तुकाराम देखील एका अभंग म्हणतात की माणसाची इच्छा काय असते, प्रापंचिक माणसाची इच्छा काय असते? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हीच इच्छा घेऊन मनावर जात असतो. आपण रूपवान असावे, सुंदर असावे असेही त्याला वाटतं. म्हणजे माझं तारुण्य जे आहे, माझं सौंदर्य आहे ते कधी संपू नये. जगात सर्वात रूपवान आपण असावे, सुंदर असावे असे त्याला मनोमन वाटते. आणि थोडासा शिक्षित असेल तर त्याला असं वाटतं आपल्याला विद्या प्राप्त व्हावी, आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावे असे त्याला वाटत असते. समर्थ सांगतात, या सर्व गोष्टी, समग्र गोष्टी ज्या आहेत, जो मनुष्य या मारुती स्तोत्राचा नित्य पाठ करतो त्याला निश्चितपणे प्राप्त होतात. त्याला निश्चितपणे प्राप्त होतात. फक्त या मारुती स्तोत्राचा नित्य पाठ करतो त्याला. म्हणून म्हटलं हा श्लोक अर्थात सोपा आहे. आपल्याला काय काय मिळतं? धनधान्य, पशुवृद्धी. आपल्या घरामध्ये पशु असेल, पशुधन असेल, त्या धनामध्ये वाढ होते, धनामध्ये वाढ होते, धान्य वाढतं, पुत्र पौत्र समग्र यांच्यात वृद्धी होते. आपल्याला रूप प्राप्त होते, विद्या प्राप्त होते. कधी? स्तोत्रपाठे करून या. असा या मारुतीच्या स्तोत्राचा आपल्याला फळ मिळतं, लाभ होतो. आणखी काय लाभ होतो ते सांगतात आपल्याला पुढच्या श्लोकातून, श्लोक क्रमांक 15 मधून. पण त्यावर आपण हा 14 श्लोक शिकलो, त्याचा उच्चार करूया. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करूनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती टूटती चिंता
आनंदे भीमदर्शने आनंदे भीमदर्शने नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने भूतप्रेत संबंधादि रोगव्याधि समस्तहि नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. यामध्ये देखील बहुतेक सर्व शब्द सोपे आहेत. भूत शब्द आपल्याला माहिती आहे अर्थ, प्रेताचा अर्थ माहिती आहे. संबंध शब्द नीट लक्षपूर्वक पाहायचा. संबंध म्हणजे पिशाच्य योनी, त्याला म्हणतात संबंध. व्याधी म्हणजे आजार. समस्त म्हणजे समग्र सर्व. नासतीचा अर्थ आहे नाश पावतात. या श्लोकातून समर्थांना काय सांगायचं आपण बघूया. देवाची भक्ती पूजा अर्चा करण्यामागे सामान्य मनुष्याचा आणखी कोणता हेतू असतो तो या श्लोकातून समर्थ वर्णन करतात. बरेच जण काय असतं, भीतीपोटी देवाची भक्ती करतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक मानवाला कोणती ना कोणती तरी चिंता असते, कोणती ना कोणती तरी काळजी असते, आणि या काळजी वाहण्यातच, चिंता करण्यातच त्याचं आयुष्य जात असते. मग कोणती काळजी असते, चिंता असते, तर कधी त्याला शारीरिक व्याधीने पिडलेले असते, तर कधी मानसिक आजार त्याला सतावत असतात. काही वेळेला काही माणसांना भूत प्रेत पिशाच्य यांची भीती वाटत असते. काही माणसांना भूत प्रेत पिशाच्य यांची भीती वाटत असते. अशा वेळी आपल्याला समर्थ वरील श्लोकातून दिलासा देतात की भीमरूपी हनुमंतरायांचे केवळ दर्शनानेच, भीमरूपी हनुमंतरायाच्या केवळ दर्शनानेच तुमची भूत प्रेत पिशाच्या बद्दलची भीती नाहीशी होईल, नष्ट होईल. ज्यांच्या पुढे काळाग्नी, काळरुद्राग्नी हे यमाचे दूत भीतीने थरथर कापतात, तिथे या अदृश्य शक्तींचा काय पाडाव. त्यामुळे ज्यांना अशी भीती वाटेल ती या मारुती स्तोत्राने नाहीशी होते. तसेच हनुमंतांच्या दर्शनाने आपल्या सर्व आधी व्याधी, शारीरिक रोग, मानसिक आजार, चिंता, काळजी नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये निरंतर आनंदाचे साम्राज्य स्थापन होईल. ज्याच्या जीवनात कोणतीही काळजी नाही, चिंता नाही, रोग नाही, आजार नाही, त्याच्या जीवनामध्ये आनंदाशिवाय काय असणार आहे. एवढे मारुतीरायांच्या दर्शनाचे वैभव, मारुतीरायांच्या दर्शनाचे वैभव आणि स्तोत्र पठणाचा लाभ आहे. या ठिकाणी आपण शेवटी शब्द पाहिला, आनंदे भीमदर्शने. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, तो अर्थ इकडे आहे. भीमरूप असलेल्या, महारुद्र असलेल्या या मारुतीरांच्या दर्शनाचा हा एवढा मोठा लाभ आहे. आणि अशा रीतीने आपण आज जी सुरुवात केली, आता शिकलो ते 15 श्लोक जे आहेत, ते 15 श्लोक किती महत्त्वाचे आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये. 16मध्ये आपण त्याचाही अभ्यास करूया. पण आपण आता शिलो 15वा, त्याची उजळणी करूया. भूत प्रेत संबंधादि रोग व्याधी समस्तहि नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. 16वा श्लोक.
हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी. हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी. पुढचे दृढंदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे. दृढंदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे. हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी. दृढंदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे. धराचा अर्थ शब्दाचा अर्थ आहे धारण करा, पण इथे त्याचा अर्थ आहे पठन करा, नित्य पठन करा. दृढ म्हणजे त्याला एक आपण उपसर्ग लावूया. देह म्हणजे शरीरासाठी आलेलं ते विशेषण आहे, सुदृढ. निसंदेह म्हणजे निसंशय, खात्रीपूर्वक असा त्याचा अर्थ आहे. समर्थ म्हणतात, हे 15 श्लोकी मारुती स्तोत्र. 15 श्लोकी मारुती स्तोत्र म्हणजे चंद्राच्या प्रतिबिंबा ते पौर्णिमापर्यंतच्या 15 कला आहेत. शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत ज्या चंद्राच्या 15 कला असतात, त्या 15 कला म्हणजे हे 15 श्लोकी मारुती स्तोत्र आहे. या 15 श्लोकांचे केलेले स्तवन फार मोठे लाभदायक ठरले आहे. ज्यांनी ज्यांनी स्तवन केलं त्यांना फार लाभ झालेला आहे. जो हे 15 श्लोक कंठात धरतो, कंठामध्ये धारण करतो, म्हणजे रोज म्हणतो, त्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आपले शरीर सुदृढ निरोगी राहते. दृढंदेहोचा अर्थ आहे मारुती स्तोत्र आपण पाठ केल्याने, रोज म्हटल्याने आपले शरीर सुदृढ राहते, निरोगी राहते. आपण आता पाहिलं की आपल्याला आदी व्याधी असतील तर दूर जातात, म्हणजेच आपण शरीराने निरोगी राहतो. त्याचप्रमाणे आपल्या मनातील संशय शंका नष्ट होतात. आपण निसंदेह होऊन जातो. कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्या मनात संशय राहत नाही, शंका राहत नाही, आणि आपलं मन निशंक झालं. ज्यावेळेला आपल्या मनात संशय निघून जातात त्यावेळेला आपण आनंदी राहतो. हा त्याचा फायदा आहे. श्री हनुमंतांच्या कृपा प्रसारामुळे आपल्या सर्वांना उत्तम प्रकारचे शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त हो. सुख, संपत्ती, आनंद, धन, धान्य, बळ म्हणजे शक्ती, बुद्धी, विद्या प्राप्त हो, एवढे मागणे आज श्री हनुमंताच्या चरणी मागतो. हनुमंतांचा जन्म आपल्या माहित आहे चैत्र पौर्णिमेला झाला. म्हणून हा 15 श्लोकांचा पुष्पहारच समर्थांनी जणू काही हनुमंतांना अर्पण केलाय. 15 श्लोकांचा पुष्पहारच समर्थांनी हनुमंताला समर्पण केलेला आहे. ही या श्लोकाची एक बाजू झाली. याची दुसरी बाजू अशी आहे, चंद्र हा प्रतिपदा ते पौर्णिमा एक एक कलेने वाढतो. त्याची एक एक कला वाढत जाते आणि पौर्णिमेला तो पूर्णता प्राप्त करतो. परंतु जेव्हा दुसरा पक्ष चालू होतो, वद्य पक्ष, त्यावेळेला म्हणजे पौर्णिमेनंतर तो कलेने कमी होत जातो आणि अमावस्येला पूर्णपणे नाहीसा होतो. ही या श्लोकाची दुसरी बाजू आहे.
ती समर्थांनी ओळखली आणि त्यातून त्यांनी आपलं एक सत्य सांगितलेलं आहे की चंद्राच्या कलेसारखा विस्तार आणि नंतर चंद्रकला जशी लहान होत जाते तशी ब्रह्मांडाची अवस्था होणार आहे. हे जे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे चंद्राच्या कलेप्रमाणे विस्तार होईल आणि नंतर हळूहळू एक एक कला जशी कमी होत जाते आणि शेवटी नाहीशी होते तसे ब्रह्मांडाची अवस्था होणार आहे. प्रत्येक घटनांची शास्त्रीय कारण मीमांसा आपल्या देशातील साधू संतांनी, महापुरुषांनी, संशोधकांनी केली होती. एखादी घटना घडते त्यामागे काय कारण आहे याचा त्यांनी विचार केलेला होता. आपण कधीच या गोष्टीचा विचार केला नाही. त्यांचे विचार या अर्थाने आपण कधी समजून घेतले नाही. याचे कारण आपल्याला आपल्या संस्कृतीचा, आपल्या अफाट ज्ञानाचा, म्हणजे आपल्या धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये जे अफाट ज्ञान आहे त्या अफाट ज्ञानाचा आणि अभिमानाचा आपल्याजवळ अभाव आहे. आपल्याला या गोष्टीचे विस्मरण झाले आहे. म्हणून म्हटलं आहे एके ठिकाणी, तुझे आहे तुझं पाशी पण तू मार्ग बोललास. आपल्याजवळ सर्व काही आहे, सर्व श्रेष्ठ गोष्टी आपल्याजवळ आहेत, पण आपल्या त्याचे ज्ञान नाही, आपलं अज्ञान आहे. नाहीतर आपल्याला या सर्व सत्य गोष्टी कळल्या असतात. जर आपण साधू संतांनी जे सत्य आपल्याला सांगितलं, महापुरुषांनी, संशोधकांनी शोधून काढलं, त्याचा आपण विचार केला तर आपल्याला नक्की त्याची जाणीव राहिली असते. असो, यानंतर एक आणखीन महत्त्वाचा श्लोक आहे आणि त्यानंतर या स्तोत्राची सांगता होणार आहे. आपण त्याचाही अभ्यास करूया. श्लोक क्रमांक 17. रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडनु. रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडनु. रामरूपी अंतरात्मा, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडनु. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. अग्रगणु शब्द जरा वेगळा आहे. त्यामध्ये 2 शब्द आहेत. अग्र म्हणजे पहिला, अग्र म्हणजे प्रथम. जसं आपण म्हणतो गणपतीच्या पूजेला अग्रस्थान आहे. कोणतीही पूजा करा, कोणतंही शुभ कार्य करा, त्यामध्ये गणपतीच्या पूजेला अग्रस्थान आहे, म्हणजे पहिलं स्थान आहे. म्हणून अग्रचा अर्थ आहे प्रथम, पहिला. गणूचा अर्थ आहे गणला जातो, गणना केली जाते. कपी म्हणजे वानर, माहिती आपल्याला, कपीचा अर्थ आहे वानर. मंडणू म्हणजे शोभून दिसणारा. भूषणावह असे त्याचे 2 अर्थ आहेत. समर्थ रामदास स्वामी या अंतिम श्लोकातून पुन्हा एकदा आपल्याला हनुमंतरायांच्या दर्शनाचे महत्त्व सांगतात. दर्शने दोषनासती. त्याचप्रमाणे हनुमंतांच्या एका वेगळ्या रूपाचे वर्णन करतात. आपणाला सर्वांना माहीत आहे की श्रीरामांच्या सेवकांपैकी म्हणजे दासांपैकी जो सर्वश्रेष्ठ दास गणला जातो तो म्हणजे मारुती, हनुमंतराय. आणि त्यामुळे पहिला शब्द आलेला आहे हनुमंतरायांसाठी रामदासी. सर्वात श्रेष्ठ असलेला अग्रगणू
सर्वात प्रथम गणला जाणारा जो दास आहे रामाचा तो म्हणजे हनुमंतराय. तसं पाहिलं गेलं तर पशुचा जन्म प्राप्त झालेला, वानर कुळात जन्म झालेला, परंतु असे असले तरी एका पशुने एवढी सर्वोच्च भक्ती करून सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त केले. एवढेच नाही तर हनुमंत वानर कुळाला भूषणावर ठरले. समर्थ सांगतात, वानर असून देखील हनुमंतानी प्रभू रामरायाची, भगवंताची एवढी सर्वोच्च भक्ती केली आणि सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त केले. एवढंच नाही तर वानर कुळाला भूषणावर ठरले. म्हणून कपी कुळासी मंडनू असं पुढे वर्णन करतात. एवढी सर्वोच्च भक्ती केली हनुमंतरायाने की ते प्रभू रामचंद्रांची एकरूप झालेले होते, समरस झाले होते. एवढेच नाही तर ते रामरूप झाले होते. रामरूपी शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे प्रभू रामचंद्राशी ते रामरूप झाले होते. अशा या श्रेष्ठ रामभक्त हनुमंताच्या दर्शनाने आपल्या सर्व दोषांचा, सर्व दुःखांचा, सर्व पातकांचा, सर्व पापांचा नाश होतो. हे हनुमंता, आपल्या कृपेने आमचीही आपल्यासारखी अवस्था प्राप्त होऊ दे. जसे आपण सर्वोच्च भक्ती करून रामरायाशी एकरूप झाला, रामरूप झाला, तशी आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त होऊ दे. हे हनुमंतराया, अशी आम्ही आज आपल्याकडे मागणी मागतो, आपल्याजवळ प्रार्थना करतो. या ठिकाणी आपण या मारुती स्तोत्राची सांगता करतोय. पण तत्पूर्वी हा जो आपण श्लोक शिकलो त्याची उजळणी करूया. रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. हरि ओम.